शिवस्मारकाची घोषणा झाल्यानंतर आतापर्यंत नेमकं काय काय घडलंय आपण पाहूया। 14 जून 1996 ला तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी भव्य शिवस्मारकाची घोषणा केलेली होती। त्यानंतर 22 जानेवारी 1997 ला मुंबई शहर पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली शिवस्मारक समितीची स्थापना करण्यात आली। 19 एप्रिल 1999 ला स्मारक समितीचा अहवाल शासनाला सादर करण्यात आला। प्रस्तावित शिवस्मारकासाठी गोरेगाव चित्रनगरीतल्या 20 एकर जागेची निवड करण्यात आली। 19 एप्रिल 1999 ला स्मारकाचा अंदाजे खर्च हा 70 कोटी रुपये इतका प्रस्तावित होता। 4 फेब्रुवारी 2000 च्या वेळेला मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी विधान परिषदेमध्ये शिवस्मारकाचं आश्वासन दिलं, उपसमिती गठीत देखील केली। 2004 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी अरबी समुद्रात भव्य शिवस्मारक उभारण्याची घोषणा केली। 2005 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुखांकडून गोरेगाव चित्रनगरीतल्या शिवस्मारकाचा प्रस्ताव रद्द करण्यात आला आणि अरबी समुद्रात भव्य शिवस्मारक निर्मितीचे निर्देश दिले गेले। 2009 मध्ये काँग्रेसकडून निवडणूक जाहीरनाम्यात भव्य शिवस्मारक उभारणीसाठी कटिबद्धतेचा उल्लेख करण्यात आला। 2009 मध्ये अरबी समुद्रातील भव्य शिवस्मारक उभारणीचा खर्च हा अंदाजे 700 कोटी रुपयांपर्यंत गेला। 2009 ते 2013 दरम्यान पर्यावरण आणि मच्छीमारांच्या हरकतींमुळे अनेक परवानग्या वादात होत्या। शिवस्मारकाचा वाद आणि राष्ट्रीय हरित लवाद आणि हायकोर्टात पोहोचलेला होता। 2014 मध्ये भाजपच्या निवडणूक जाहीरनाम्यात अरबी समुद्रात भव्य शिवस्मारक बांधण्याचा निश्चय हा नमूद करण्यात आलेला होता। 2014 मध्येच विधानसभा निवडणुकीतल्या प्रमुख मुद्द्यांपैकी एक मुद्दा हा शिवस्मारकाचा बनवण्यात भाजपला यश देखील मिळालं होतं। 2015 मध्ये फडणवीस सरकारच्या शिवस्मारक पूर्ण करण्यासाठीच्या हालचालींना वेग आला। विविध 22 परवानग्या मिळवण्यासाठीचे प्रयत्न करण्यात आले। 24 डिसेंबर 2016 मध्ये मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पूर्वसंध्येला पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून अरबी समुद्रात शिवस्मारकाचं जलपूजन करण्यात आलं। 2017 मध्ये शिवस्मारकाची उंची 192 मीटरहून 212 मीटर करण्याचा महाराष्ट्र सरकारनं केंद्राकडे प्रस्ताव पाठवला। 2017 मध्ये जगातील सर्वात उंच आणि भव्य स्मारक ठरण्यासाठी सरकारकडून प्रयत्न करण्यात आले। 2018 मध्ये प्रस्तावित शिवस्मारकाचा खर्च हा 700 कोटींवरनं जवळपास 4 पट वाढून 2500 कोटी आणि नंतर 3000 कोटींवर गेला। ऑक्टोबर 2018 मध्ये 14 वर्षांच्या चर्चा आणि राजकीय गोंधळानंतर शिवस्मारकाची निविदा काढण्यात आली। L&Tला काम सुपूर्द करण्यात आलं। 24 ऑक्टोबर 2018 मध्ये शिवस्मारकाचं प्रत्यक्ष काम पाहण्यासाठी पत्रकारांसह सरकारी अधिकारी स्मारक स्थळावर रवाना झाले होते। मात्र या वेळेला या सगळ्या बोटी भरकटल्या, सरकारी अधिकाऱ्यांची बोट बुडाली। सिद्धेश पवार या कार्यकर्त्याचा मृत्यू देखील झाला। 13 जानेवारी 2019 ला कन्झर्वेशन ॲक्शन ट्रस्टच्या याचिकेवर सुनावणी करताना सुप्रीम कोर्टानं शिवस्मारकाचं काम थांबवण्याचे आदेश दिले। 21 फेब्रुवारी 2019 ला शिवस्मारकाच्या कामावरील स्थगिती उठवण्यास कोर्टानं नकार दिला। प्रकरण अजूनही कोर्टात प्रलंबित आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।